उभे असलेले आपल्या सर्वांचे लाडके, जसे आपल्या महाराष्ट्राचे शिंदे साहेब आहेत, लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ भाऊ, तसेच आपल्या सिन्नर शहरातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणजे नामदेव भाऊ. आणि म्हणून मला असं वाटतं का ते इतर सर्वच उमेदवार उपस्थित सर्व समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींना, खरं तर आपण संपूर्ण राज्यामध्ये जर पाहिलं तर 288 पैकी महायुतीच्या जवळजवळ 238 आमदार निवडून आलेले आहेत. आणि म्हणून या नगरपालिकांच्या माध्यमातून आज ज्या काही निवडणुका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लागल्या तर बऱ्याचशा ठिकाणी कधी शिवसेना भाजप एकत्र आहेत, काही ठिकाणी महायुती आहे, काही ठिकाणी या सर्वच ठिकाणी जवळजवळ मैत्रीपूर्ण लढती या ठिकाणी होत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं का या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये गेल्या 2.5 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य माणसाकरता सातत्यानं एक धोरणात्मक निर्णय, चांगले निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतले आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला निश्चित एक आधार देण्याचं काम या ठिकाणी केलं. आपण पाहिलं असेल लाडकी बहीण योजना ही खऱ्या अर्थानं शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्या सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेली, शेतकऱ्यांच्या संदर्भात असतील, युवकांच्या संदर्भात असतील, आपल्या लाडक्या बहिणींच्या संदर्भात असतील, अशा अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी या ठिकाणी घेऊन एक 2.5 वर्षामध्ये एक वेगळा ठसा, एक वेगळं मुख्यमंत्री पद, मुख्यमंत्री म्हणजे हा एक कुटुंबाचा प्रमुख असतो आणि मग प्रत्येक घटकाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचे निर्णय या ठिकाणी शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतले. आपल्या जर शहराचा जर एक विचार केला तर आमच्या नामदेव भाऊला देखील एक चांगला राजकीय वारसा आहे. नानांनी जवळजवळ 18 वर्ष या ठिकाणी नगराध्यक्षपद उपभोगलं आणि त्यांच्यानंतर त्यांचे पुतणे नामदेव भाऊ देखील गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी नगरसेवक म्हणून या ठिकाणी काम बघतायत. त्यांनी उपनगराध्यक्ष पद देखील या ठिकाणी उपभोगलं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना या ठिकाणी माझी विनंती आहे की ज्या प्रकारे सर्वसामान्य माणूस, मला असं वाटतं की आजही नामदेव भाऊ जर संदर्भात जर बोलायचं ठरलं तर निश्चितच ते सातत्यानं सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं या ठिकाणी कामं करत असतात. अनेक शहराचे देखील प्रश्न आणि या ठिकाणी योगायोगाने आपल्या राज्याचे नगर विकास मंत्री देखील शिंदे साहेब आहेत. आणि म्हणून आपल्या शहराचे जे काही प्रश्न असतील, आज आपल्या पाण्याच्या संदर्भामध्ये जी काही सोलारची स्कीमच्या संदर्भामधले जो काही विषय सगळ्यात जास्त खर्च हा लाईटवरती त्या ठिकाणी होत असतो, त्याचा देखील प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. आणि निश्चित अनेक माध्यमातून शहराच्या विकासाला गती देण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींना कळकळीची विनंती आहे का आपले शिवसेनेचे धनुष्यबाण निशाणीवरती अनेक सर्वसामान्य कुटुंबातले सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि नगर अध्यक्षाच्या उमेदवारीकरता आपले नामदेव भाऊ या ठिकाणी उभे आहेत. आणि म्हणून येत्या 2 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्या सर्वच उमेदवारांना आपण मताधिक्याने निवडून द्याल. त्याचबरोबर आपल्या नामदेव भाऊला देखील त्यांचे तर पहिल्यापासूनच प्रचारामध्ये आघाडी आहे, निर्णय घ्यायची क्षमता आहे आणि म्हणून त्यांना देखील अधिकाधिक मतांनी, जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वजण या ठिकाणी निवडून द्याल हीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आजही प्रत्येकाच्या मनामनात असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काही वेळात या ठिकाणी येत आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हटलं तर डोळ्यासमोर काय येतं? पहिलं येतं लाडकी बहीण योजना. या माझ्या सगळ्या भगिनी या ठिकाणी बसल्यात, यांना बसमध्ये दिलेली सवलत. आमचे लाडके भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या योजना. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात एक रिक्षा चालक या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. अत्यंत सर्वसामान्यांच्या घरातून आलेलं ही व्यक्तिमत्व. आणि आज मला आनंद याचा होतोय की सिन्नरमध्ये सुद्धा
अशाच पद्धतीनं सर्वसामान्यांमध्ये राहणारा, सर्वसामान्यांच्या समस्या माहिती असलेला एक नेतृत्व आदरणीय नामदेव भाऊंच्या माध्यमातून आपण देतो आहोत. मला आपल्याला सांगायचं आहे, मला मागच्या वेळेस मी आलो होतो, मला सांगितलं दिवाळीत सुद्धा पाणी नव्हतं. मला सांगा, दिवाळी आपला सर्वात मोठा सण आहे. या आमच्या माय भगिनी इथं बसल्यात. दिवाळी साजरी करायची की पाणी भरायचा असा प्रश्न होता. परंतु तुम्हाला अभिमानानं सांगतो, मनमाडमध्ये पाण्याचा इतका गंभीर प्रश्न होता, साहेबांनी तिथे पाणी पुरवठ्याची योजना दिली. 350 कोटी रुपये मंजूर केले आमच्या सुहास अण्णांच्या मार्गदर्शनाखाली, आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मनमाडचा पाणी प्रश्न सुटला. मला आपल्याला एकच सांगायचं आहे, नगर विकास विभाग हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. गेली कित्येक वर्ष निवडणुका नव्हत्या. नाशिक महापालिकेत गेली 3 वर्ष कोणाची सत्ता नव्हती. मी नाशिक महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो. परंतु अभिमानानं सांगेल की नाशिककरांच्या मागे जर कोणी उभा राहिला असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले. 100 कोटी रुपये आम्हाला आमच्या नगरसेवकांना, माजी नगरसेवकांना निधी दिला गेला आणि नाशिक मध्ये प्रगती केली. एक असं नेतृत्व ज्याला एक विजन आहे, एक दूरदृष्टी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, जर खऱ्या अर्थाने या सिन्नरचा विकास करायचा असेल तर तुम्ही सर्वजण माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा शिलेदार असलेले, माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा सर्वसामान्यांमधला कार्यकर्ता असलेले नामदेवरावांच्या पाठीमागे उभं राहा. लक्षात ठेवा, शिवसेना ही 4 अक्षरांची जादू खूप वेगळी आहे. शिवसेना देव, देश आणि धर्म पाळणारी ही संघटना आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की जर हा धनुष्यबाण आपण जर या नगराध्यक्षपदी बसवला तर सिन्नरचा कायापालट होण्याशिवाय राहणार नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेब काही वेळा त्या ठिकाणी येत आहेत. पुनश्च एकदा आपल्याला एकच विनंती आहे, अनेक गोष्टी येतील, अनेक गोष्टी बोलतील, पण जे बोलतो त्याच पद्धतीनं वागणारा एकमेव व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे माननीय एकनाथ शिंदे साहेब. त्यांच्या पाठीशी राहा, नामदेवरावांच्या पाठीशी राहा, शिवसेनेच्या पाठीशी राहा. धनुष्यबाण लक्षात ठेवा. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, फुले, सावित्रीबाई फुले, सर्व आज आपण जे काही या ठिकाणी आलात, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब ह्या आपल्या नगरीमध्ये येत आहेत आणि खास करून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्याला संबोधण्यासाठी आपले खासदार हेमंतप्पा गोडसे, उपनेता आमचा बंधू अजयदादा बोरस्ते, शिवाजीराजे, सर्व जिकडचा तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, सर्वच पक्षाचे, संघटनेचे सर्व पदाधिकारी, शहर प्रमुख आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या शहराच्या आग्रहाखातर ज्यांना या शहरातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आहे ते आदरणीय नामदेवराव लोंढे. खरं म्हटलं तर ह्या शहराला एक आगळा वेगळा इतिहास आहे. या शहराने अनेक नगराध्यक्ष पाहिले, अनेक आमदार पाहिले, अनेक खासदार पाहिले, मंत्री पण पाहिले. परंतु या शहराचा इतिहास जो आहे तो इतिहास मी गेले 25-30 वर्षापासून बघतोय. नामदेव भाऊ हे आता उमेदवार झाले, मागच्या वेळेला उपनगराध्यक्ष पदापर्यंत होते. त्यांच्या घराचा एक वारसा आगळा वेगळा आहे. नामदेव भाऊ उपनगराध्यक्ष होण्यापूर्वी, नगरसेवक होण्यापूर्वी त्यांच्या घरातून 3 टर्मला नगराध्यक्षपद या घराने भूषवलेलं आहे. आमच्या नामदेव भाऊंच्या चुलती, मी तुमच्याकडे जेवलोय 2 वेळा, त्याही पण उपनगराध्यक्ष राहिले आहे, नगराध्यक्ष राहिले आहे. परंतु मी एकच सांगेल की ह्या शहराच्या गरजा काय आहेत, त्या गरजा पूर्ण कशा केल्या पाहिजे, गरजा पूर्ण केव्हा होतात. आपल्या भागातलं नेतृत्व, आपल्या भागातला नेता, आमदार कसा असला पाहिजे, खासदार
आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी आले. आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. ऐन थंडीमध्ये सिन्नरचं तापमान वाढत चाललंय ना, टेम्परेचर वाढतंय ना, हे 2 तारखेपर्यंत वाढवत ठेवा. आणि सिन्नरमध्ये एकच विनर कोण आहे? धनुष्यबाण. आणि शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नामदेवराव लोंढे हे सिन्नरकरांचे नगराध्यक्ष होणार म्हणजे होणार. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? प्रताप आहे ना. विजयाचा प्रताप ते नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही. सिन्नरची जनता नामदेवरावांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपल्याला देतो. आणि या अगोदर मी अगोदरच्या सभांना देखील उपस्थित होतो. आता आपण दादाजी कुठल्या सभा करून आलो? मनमाड, नांदगाव, सटाणा, साक्री, पिंपळनेर आणि तुमच्याकडे सभा अचानक दिली होती आपण, बरोबर. पण अचानक सभा असताना देखील भयानक गर्दी इथं उभी आहे. बोला कमी झालं का जास्त झालं? आणि म्हणून यावरून चित्र स्पष्ट आहे माईक ठेवली की नामदेवरावाचा विजय पक्का आहे. अरे ॲम्बियन्स नाही आहे बाबू ऑडिओ. मी याच्यामध्ये एकदा थोडं ते धर्मेंद्रांचं एक आपले सिने अभिनेते सुपरस्टार धर्मेंद्र यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांना त्यांची लोकप्रियता माहीत आहे. एक ते काळाच्या पडद्याआड गेलेत आणि सिनेसृष्टीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचं परिवार या दुःखातून हे दुःख सावरण्याचं, सहन करण्याची शक्ती त्यांना ईश्वराने द्यावी अशी प्रार्थना करतो. खरं म्हणजे नामदेवराव फक्त निवडणुकीपुरतं फिरत नाही. मला तुमची माहिती घेतली म्हणजे जेव्हा कोणी आवाज दिला की नामदेवराव मारली किक की निघाले भेटायला त्यांना, बरोबर आहे ना. त्यामुळे कधी हाक मारा ते मोटरसायकलला किक मारतात आणि निघतात, कारण त्यांना जनसेवेची किक आहे, जनतेच्या सेवेची किक आहे आणि नशा आहे. आणि म्हणूनच मला खात्री आहे मतदारांचे लोंढे, त्यांचं नाव लोंढे आहे,
त्यामुळे त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन मतदारांचे लोंढे पण 2 तारखेला त्यांना मतदान देण्यासाठी या ठिकाणी बूथमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबून ते विजयी करतील त्यांना। त्यांच्याबरोबर सगळे किती पॅनल आहे तुमचं? 14 लोकांचं। यामध्ये 14 आहे ना हे तुमचं पॅनल, 14 लोकांचं आणि तुम्ही 15। पूजा खर्जे, गणेश खर्जे, शुभम लोंढे, शोभा जाधव, दर्शना भालेराव, अर्चना नळवाडे, संदीप कोतळे, शंकर दोडके, वनिता पाबळे, पूजा लोंढे, पावन जाधव, किरण लोणारे, योगिता झगडे, ऋषिकेश नाईक, या सगळ्यांना मतदान करायचं बरं का। नाही तर फक्त लोंढेंकडे बघाल आणि उमेदवारांनी पण स्वतःला मत मागत असताना नगराध्यक्षाला पण मत मागायचं आहे, तेव्हाच बहुमताने आपलं पॅनल निवडून आल्याशिवाय राहणार नाही। आणि शिवसेनेच्या सगळ्या 15 लोक 16 आहेत, 15 लोकांना नगर परिषदेवर पाठवायचं आहे आणि शिवसेनेचा भगवा या नगर परिषदेवर डौलाने फडकवायचा आहे। तुम्हाला बदल हवाय, परिवर्तन हवाय, विकास पाहिजे, तर खऱ्या अर्थाने नामदेवराव सारखा कोण भेटेल का तुम्हाला? नामदेवरावांचा इतिहास चुलते पण त्यांचे नगराध्यक्ष होते ना, आणि आई पण म्हणजे चुलत्या त्यांच्या नगराध्यक्ष होत्या। त्यामुळे या घराण्याने कायम लोकांची सेवा केलेली आहे, सर्व जातीपातीच्या लोकांना घेऊन या ठिकाणी काम केलेलं आहे, सर्व धर्मियांमध्ये ते लोकप्रिय होते आणि म्हणून त्यांचं काम बोलत आहे। आणि म्हणूनच आज नामदेवराव, मी आपल्याला एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणी इथं आहेत, या लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत बघतोय, लाडक्या बहिणींची संख्या प्रत्येक सभेत जास्त असते। जिथं लाडक्या बहिणी ज्याच्या मागं उभ्या आहेत त्याचा विजय पक्का आहे। आणि लाडके भाऊ पण आहे इकडे, लाडके भाऊ पण आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे। आणि म्हणून लाडके भाऊ, लाडक्या बहिणी, लाडके ज्येष्ठ, इथले लाडके शेतकरी, लाडके मतदार, हे सगळे आपल्या शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीशी उभे आहेत। इथं लढती डबल आहे, दुरंगी, तिरंगी, चौरंगी ते काय आपल्याला बघायचं नाही, आपल्याला फक्त एवढंच बघायचंय शिवसेनेचा भगवा आणि धनुष्यबाण, हेच आपलं लक्ष आहे। आणि म्हणून शिवसेना म्हणजे विकास, शिवसेना म्हणजे विश्वास, आणि शिवसेना म्हणजे एक विचाराने चाललेला पक्ष आहे। आणि म्हणून ही त्रिसूत्रीवर आपण काम करतोय। लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्ष, या महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे फिरला, एकीकडे विकास कामं केली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या। सगळ्यात कल्याणकारी योजना माझी कुठली आवडती असेल ती माझी लाडकी बहीण योजना। तेव्हाही लोकांनी विरोध केला, आता केवायसी बिवायसी काय प्रॉब्लेम असेल तर बघून घ्या, आणि तेव्हाही लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, म्हणाले चुनावी जुमला आहे, हे काय देणार नाहीत। अरे बाबा, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होता, दिलेला शब्द पाळणारा मुख्यमंत्री होता, कमिटमेंटला जागणारा मुख्यमंत्री होता। त्यांचे सगळे अडथळे आपण दूर केले आणि लाडकी बहीण योजना सुरू केली। माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये थोडा का फार होईना हातभार लावण्याचं काम आम्ही केलं। मी एका गरीब कुटुंबातून आलोय, शेतकरी कुटुंबातून आलोय, मला गरिबीची जाण आहे, मला गरिबीची कणाव आहे, माझ्या आईची तकतक मी पाहिली आहे, आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनाला थोडाफार आधार का होईना द्यायचा, आणि मग ही लाडकी बहीण योजना सुरू झाली। आता काही लोक म्हणतात
अफवा पसरवत आहेत विरोधक। लाडकी बहीण योजना आता काय बंद होईल? पण मी तुम्हाला सांगतो, तुमचा हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे। तुम्हाला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करायला सरकारने नियोजन केलंय। ही भूमिका आमची आहे। गोर गरीब जनता, युवक असतील त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना आपण केली, शेतकरी सन्मान योजना आपण केली, लेक लाडकी लखपती योजना आपण केली, एसटी मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय आपण केला आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलींना देखील 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला। याचं कारण सांगतो, एक दुर्घटना घडली। रात्री 12:30 वाजता टीव्हीवर बातमी पाहिली, एका मुलीने उच्च शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली आणि कारण 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालकांनी भरायची होती आणि जी मुलगी आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग शिकत होती। तिला वाटलं माझे वडील पैसे भरू शकत नाही आणि ते आत्महत्या करू शकतात म्हणून तिने स्वतः आत्महत्या करून घेतली। मी सांगतो, त्याच दिवशी रात्री दुसऱ्या दिवशी आम्ही निर्णय घेतला, कॅबिनेट मध्ये प्रस्ताव मागवला आणि 50%चे 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। कोणासाठी सरकार आहे? कशासाठी आहे? सर्वसामान्य माणसासाठी हे सरकार आहे। आणि मग या राज्यात शिक्षणासाठी या आपल्या मुली आत्महत्या करत असतील तर त्या सरकारचा काय उपयोग, म्हणून आम्ही तो निर्णय घेतला। असे अनेक निर्णय घेतले, अनेक विकासाची कामं आपण केली आहेत आणि म्हणून नामदेवरावांसारखा एक सच्चा माणूस तुम्हाला उमेदवार म्हणून आम्ही दिलेला आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य माणूस, कधीही कुठेही भेटणारा, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा, कधी रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, कुठलाही जात पात धर्म न बघता नामदेवराव मदत। इकडे तिकडे काय बघता? तिकडे बघा, मतदार आहेत नाही आपले सगळे। नामदेवराव बघा, एकदम साधा माणूस आहे। साधाच पाहिजे ना आपल्याला, का हुशार पाहिजे? साधा एकदम। आणि बाकी लोकांसारखं काय त्यांच्याकडे ते चक्कपंजे नाही। आपला मोटरसायकलवाला माणूस आहे, त्यामुळे मोटरसायकल कुठं पण गल्ली बळात घुसते ना, त्यामुळे ते फायद्याची आहे। आणि म्हणून दादा भुसे पण इथं आहेत, ते देखील या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। आपली सगळी टीम इथं उपस्थित आहे। या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे। अगोदर काहीतरी वेगळी गणितं होती का चालू युतीचं वगैरे, पण मग नंतर गडबड झाली। 3.5 लोक आहेत का? कितीची आहे? किती हजाराची आहे नगरपालिका? त्यांना तुम्ही येत्या निवडणुकीमध्ये जे लोक बोलले 3.5 शिवसैनिक पण नाहीत, त्यांना तुम्ही या निवडणुकीमध्ये 35,000 मतं यांना मिळवून दाखवा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा। आणि मला वाटतं की एवढा मोठा जनसमुदाय इथं उपस्थित आहे, सगळे मतदार आहेत आणि या सगळ्या तुम्ही लोकांनी ठरवलं तर विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून कोणी पण येऊ दे, आता आमचा पेलवान कुस्तीला उतरलेला आहे आणि कुठला डाव कधी टाकायचा
ते त्यांना माहिती आहे. आणि म्हणून चारी मुंड्या चित विरोधकांना करण्याची संधी तुमच्याकडे आलेली आहे. आता मला सांगा, विकास झालाय का इथं? विकास झालाय? या ठिकाणी आपल्याला विकास पाहिजे ना, रस्ते चांगले पाहिजेत ना. मी आपल्याला सांगतो, मी मुख्यमंत्री असताना या नगर परिषदेसाठी वैशिष्ट्यपूर्ण रस्त्यांसाठी 32 कोटी दिलेत. जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, पाईप गटार योजनेसाठी अमृत 2 मधून पाणी पुरवठा योजना आपली प्रगतीपथावर आहे. नगर विकास मंत्री मी आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नगरपालिका, नगरपंचायती माझ्याकडे आहे. त्यामुळे कोणी किती आवाज केला तरी सुद्धा आवाज फक्त एकनाथ शिंदेचाच चालेल. आणि म्हणून जी जी काही कामं, भुयारी गटार योजना, त्याचा DPR तयार आहे. नगरपालिकेच्या ताब्यात जागा नसल्याने जागेसाठी देखील काहीतरी आपलं काम थांबलंय. नगरोत्थानमधून 5 कोटी रुपये, नागरी दलितेतर योजनेतून 2.5 कोटी असा निधी दिलाय. त्याचं जे काही आपल्याला श्रेय घ्यायचं नाही, पण काम आपण करून घेऊया. आणि म्हणून या ठिकाणी अमृत 2 मधून 23 कोटी रुपये निधी पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर झालेला आहे. आणि या ठिकाणी सोलार सिस्टीमसाठी आपण त्यालाही मान्यता दिली आहे. अभय योजनेअंतर्गत जी शास्ती माफीचा प्रस्ताव जो आहे घरपट्टीचा, तोही माझ्याकडे आहे. तो देखील मंजूर करू आणि शास्ती देखील माफ करून टाकू घरपट्टीचा, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी विकासाची योजना, विकासाची गंगा आपल्याला आणायची आहे. परिवर्तन या ठिकाणी घडवायचं आहे. चांगले रस्ते, दिवाबत्ती, दररोज पिण्याला स्वच्छ पाणी, उद्यान, आरोग्य व्यवस्था, शाळा, हे सगळं पाहिजे. हे आपला अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळालाच पाहिजे. आणि तो अधिकार मिळवून देण्यासाठी तुम्हाला शिवसेना आणि नामदेवराव त्यांचं पॅनल आपल्याला हे मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये पाणी पुरवठा योजना आहे, सरस्वती नदीचं सुशोभीकरण आहे, हे करायचं ना. इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राऊंड करायची आहेत आणि रोजगार निर्मिती करायची आहे. सर्व समाजांना, सर्व लोकांना पुढे घेऊन जाणार आहे नामदेवराव आहे. आणि हे नामदेव आहेत आणि मी एकनाथ आहे. आता नामदेवच्या मतीला एकनाथ आलेला आहे, त्यामुळे चिंता करायची नाही. मोटरसायकलवर ते फिरतात आणि जिथं कोणी हात दाखवला की थांबतात आणि त्याचं काम करतात. असं भेटेल का कोण नगराध्यक्ष? असं भेटेल का? आणि म्हणून एक सर्वसामान्य गोरगरिबांची मदत करणारा हा कार्यकर्ता आपल्याला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी मिळणार आहे. आणि अनुभव आहे, त्यांना कामाची कल्पना आहे, विकासाची कल्पना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामधला विकास करायचा असेल तर या पूर्वीचं जे काय असेल नसेल ते जाऊ दे, पण आपल्याला एक नवीन इतिहास घडवा. या ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण निशाणी या ठिकाणी विजयी करा. आणि येत्या 2 तारखेला आपल्या माझ्या लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, बघा, तुम्ही जे सांगितलं, या महाराष्ट्रातल्या जनतेने जे मागितलं ते या एकनाथ शिंदेने देण्याचं काम केलेलं आहे. दोन्ही हाताने दिलेलं आहे. हा एकनाथ शिंदे देणारा आहे, हा घेणारा नाही. आणि म्हणून मी तुमच्याकडे एक विनंती करायला आलोय की तुम्ही या सिन्नरच्या विकासासाठी, या सिन्नरचा कायापालट करण्यासाठी मला फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 तारखेला नामदेवराव नगराध्यक्ष म्हणून आणि त्यांचे सर्व 15 लोक नगरसेवक म्हणून निवडून देणार. सगळ्यांनी मला हात वरती करून मला सांगा. सगळे मतदार आहेत आणि हे स्वतः आपल्या नामदेवरावांच्या शिवसेनेच्या प्रेमापोटी आले. हे इकडून तिकडून ओढून ताणून आणलेले नाही. आणि म्हणून एवढ्या लोकांनी ठरवलं ना, तर सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा नामदेवराव आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो.
करू ना, त्यांचं अभिनंदन करू ना. तुमच्या भरोशावर तुम्ही मतदार आहात, पण तुम्हाला मी शब्द देऊन जातो. घरपट्टी बोललो आणि सिन्नर म्हणतात दत्तक घ्या. घेऊन टाकायचा. बघा, मी बोलतो ते करतो, जे होत नाही ते करत नाही. पण हे सिन्नरचं दत्तक आणि सिन्नरचा विकास हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार. हा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आज सिन्नरमध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे माझ्या स्वतःच्या प्रचारार्थ नामदेव प्रताप लोंढे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माझे सहकारी नगरसेवक यांच्या प्रचारार्थ आज त्यांनी सिन्नरमध्ये येऊन जाहीर सभा केली आणि या सभेमध्ये त्यांनी सिन्नर दत्तक घेतलं आहे. आणि दत्तक घेतल्याचं कारण असं की सिन्नरचा मला कायापालट करायचा आहे. मग त्याच्यामध्ये सरस्वती नदी असो किंवा विंडमिल असो किंवा सौर ऊर्जेचा प्रकल्प असो, पाण्याची अवस्था असो, दवाखान्याचा प्रश्न असो, ते सर्वचे सर्व प्रश्न मी एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून सिन्नरच्या नागरिकांना वचन देतो की मी सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि रोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय मी राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.